नमस्कार मंडळी, धनश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पिझ्झा. त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे साखर घ्यायची, त्यात गरम पाणी टाकून असं मिक्स करायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. त्यात 2 चमचे ईस्ट टाकून ती मिक्स करायची आहे आणि ती 10 मिनटं झाकून ठेवायचे. आणि 10 मिनटानंतर आपण बघू शकतो कसं झालं आहे. आता आहे ना 2 कप मैदा घ्यायचा आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचे आणि ईस्ट टाकून घ्यायची. त्यात ईस्ट टाकल्यावर छानपैकी मिक्स करायचे आधी आणि मग आहे ना थोडं थोडं गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. असं बघू शकतो आपण. लागेल तसं पाणी घेतलं मी. जास्त पाणी पण घेऊ नका, कारण की ते पीठ पातळ होऊ शकतं. आणि असं थोडं थोडं करत छान आपण मळून घेऊया पीठ. हे पीठ मळायला किमान 5 ते 10 मिनिट तरी लागतात, कारण की हे पीठ स्टार्टिंगला हाताला खूप चिटकतं. आपलं पूर्ण मळून घेतलं ना, आपण तेल टाकून घेऊ म्हणजे छान मळलं जाईल. बघू शकतो आपण किती चिटकते हाताला ते. तुम्ही हे पिझ्झा बेसची रेसिपी आहे. मी पिझ्झा बेसची रेसिपी शेअर करणार आहे, त्याच्यामुळे ही पिझ्झा बेसची रेसिपी आहे. पिझ्झा बेस झाल्यावर आपण पिझ्झा बनवूया. छानपैकी मळून घेऊया पीठ. बघू शकतो आपण असं छान मळून घ्यायचे. आता आपण हे पीठ आहे ना तेल लावून छान मळून घेतलेले आहे. ह्या पिठाला 1 ते 1.5 तास छान भिजून घ्यायचे. आता आपण बघू शकतो किती छान भिजले हे पीठ. आता आपण आहे ना पिझ्झासाठी सॉस बनवून घेऊ. त्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो सॉस घ्यायचा आहे. तुम्हाला लागेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. हे मेयोनीज घेतले. मेयोनीज आपण जेवढा टोमॅटो सॉस घेऊ त्याच्यापेक्षा अर्ध घ्यायचे. आणि रेड चिली सॉस घेतला आहे, तो थोडाच घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा. आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आपल्या चवीनुसार. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, आणि तुम्हाला जास्त नाही आवडत तर तुम्ही कमी पण घेऊ शकता. आणि असा मिक्स करून घ्यायचा आहे. आपला होममेड पिझ्झा सॉस पण तयार आहे. बघू शकतो आपण किती छान दिसतोय. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याला. आता आपण आहे ना भाज्या कट करून घेऊया. सगळ्यात आधी टोमॅटो कट करूया. असं बारीक बारीक कट करते मी. तुम्हाला जसं तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही कट करू शकता. असे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत मी टोमॅटो सगळे. आता टोमॅटो आपले चिरून झालेले आहेत. आता आपण ढोबळी मिरची कट करून घेऊया. त्यासाठी असं वरचा भाग काढून घेते मी, म्हणजे बिया काढता येतात. बिया सगळ्या नीट काढून घेतल्यात मी. बघू शकतो आपण. आणि असं आहे ना पूर्ण बिया सगळ्या काढलेल्या आहेत मी. आणि ढोबळी मिरची पण आता बारीकच चिरून घेते मी. अशी छान बारीक कट करून घ्यायची. आता आहे ना आपली ढोबळी मिरची पण कट करून झालेली आहे. आता आपण कांदा चिरून घेऊया. कांदा मी उभाच चिरते. असा कांदा चिरून घेतलेला आहे मी. 2 किंवा 3 तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. मी ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो आणि पनीर घेतलेले. जास्त काही नाही घेतलं मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. ह्यातल्या पण कमी करू शकता. आता आपण पनीर कट करून घेऊया. पनीर पण असं बारीकच चिरते मी. बघू शकतो आपण. जास्त मोठं पण नाही चिरायचं पनीर, टेस्ट नाही लागत एवढी. असं पातळ पातळ चिरून घेते मी. पातळ पातळ चिरून त्याचे लहान काप करून घ्यायचे. आता आपल्या या भाज्या कट करून झालेल्या आहेत सगळ्या. आता आपण आहे ना तवा आहे ना प्रीहीट करून घेऊया. सर्वप्रथम आहे ना तव्यावर मी एक आडणी ठेवलेली गॅसची आणि त्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया छान. थोडंसं तेल पण टाकलेलं आहे मी. आता छान मळून घेऊया. असं स्टिकी स्टिकी होतं. बघू शकतो आपण. लागेल तसं आपण तेल लावून घेऊ शकतो. मी तेल लावून घेतलेलं आहे.
बघू शकतो आपण किती चिटकते हाताला ते. या पिठाचे 5 डो होते ते. आता मी 5 डो काढून घेते, म्हणजे ते छान भिजतात. बघू शकतो. आता आहे ना मी परत तेल लावले थोडं, म्हणजे हाताला चिटकत नाही आणि फास्ट होतं. असे 4 काढून घेतलेले आहेत आपण. 5 गोळे काढून घेतलेले आपण. ते आहे ना छान असे मळून घ्यायचे. आता आपल्याला जी पिझ्झा करायची ना ती प्लेट आपण घेऊया आणि तिला तेल लावून घ्यायचं असं छान. आता आपल्याला आहे ना पिझ्झाचा डो घेऊया आपण. त्याला आधी रवा लावून घेते मी, म्हणजे आपल्याला इझी जातं करायला. रवा नसेल तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पिझ्झा हेल्दी किंवा मैद्याचा नसेल खायचा तर तुम्ही ह्याच्या मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठसुद्धा यूज करू शकता. आता आपण आहे ना हे डो आहे ना प्लेटीला लावून घेऊया आणि असं कडा आहे ना त्याच्यात जरा जाड करूया. बघू शकतो आपण कशी करते मी. अशा प्रमाणे करून घ्यायचे. आता याला आपण आहे ना जो काट्याचा चमचा असतो ना त्याने ना फोक म्हणतात त्याला, त्या चमच्याने ना आपण ह्याला होल पाडून घ्यायचे असे. बघू शकतो आपण, म्हणजे पिझ्झा फुगत नाही. बबल्स येतात त्याला, ते नाही येत याच्यामुळे. आता याला आहे ना आपण 10 ते 15 मिनटं कुक करून घ्यायचे छान. आता झाकण काढून घेऊया. 10-15 मिनटं झालेले आहे. आपला पिझ्झा बेस छान तयार झालेला आहे. मी पूर्ण पण शिजून देणार नाही आहे, कारण की खूप जास्त कडक होतो पिझ्झा त्याच्यामुळे. आता आपण हे काढून घेऊया. थोडंसं ना नॉर्मल गॅस बंद करायचा किंवा परत ठेवायचा. आता आपण पिझ्झा बेस काढून घेतला, त्याच्यावरती सॉस टाकायचा आणि सॉस सगळीकडे चांगला लावून घ्यायचा आहे. असं सगळीकडे आपण छान लावून घेऊया. आता ह्याच्यावर आपण टॉपिंग्स टाकून घेऊयात आपल्या. सर्वप्रथम मी कांदा टाकते. कांदा छान लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त भाज्या खायला आवडत असतील तर तुम्ही यात जास्त पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी ढोबळी मिरची लावून घेते अशी. आता ह्याच्यावर टोमॅटो लावून घेऊया. बघू शकतो किती छान दिसतोय आत्ताच. आता आपण आहे ना ह्याच्यावर पनीरची स्लाइस ठेवूया. असे एक एक करत ठेवायचे. आणि आता ह्याच्यावर ना आपण चीज टाकून घेऊया. चीज छान टाकून घ्यायचे पूर्ण सगळीकडे. जास्त टाकायचे म्हणजे चवीला पण छान लागेल. आणि ह्याला आता आपण ना झाकण ठेवूया तव्यावर आणि 30 मिनटं छान शिजवून द्यायचं आहे. आता आपण पिझ्झा काढून घेऊया आणि कट करून घेऊया. कट मी चाकूने सुद्धा करू शकता. माझ्याकडे कटर होते म्हणून मी ते यूज करते. पिझ्झा थोडासा गार झाला आहे त्यामुळे असा दिसतो. गरम गरम असतानाच मग कट करा तुम्ही, म्हणजे छान कट होईल आणि गरम गरम पण खाता येईल. मी टॉपिंग्स पण टाकलेले आहे त्याच्यावर आणि चिली फ्लेक्स ऑरिगॅनोसुद्धा टाकलेली आहे. तुम्हाला जे आवडते तुम्ही ते टाकू शकता. आपला पिझ्झा रेडी आहे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.